नमस्कार मित्रांनो, यंदाच्या अतिवृष्टीमुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून आता रासायनिक खताच्या किमतीत प्रति बॅग 100 रुपये ते 200 रुपयांनी झालेली वाढीमुळे शेतकरी नव्या संकटात सापडले आहेत. तर खरीप हंगाम कोसळल्यानंतर आता रब्बीच्या पेरणीसाठीही अधिक खर्च करावा लागत असून अनेकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. तर येत्या काळात 50 रुपयाची वाढ होणार आहे. तर दरवर्षी खताची मागणी कमी -1 जास्त होत असली तरी उत्पादक कंपन्यांनी किंमत वाढविण्याचे धोरण कायम ठेवलेले आहे. म्हणजेच जे कंपन्या आहेत ते किंमत ही वाढवतच जात आहेत. केंद्र सरकारने 1 नोव्हेंबरपासून 2 खताच्या किमतीत 100 ते 200 रुपयाची वाढ केलेली आहे. दरवर्षी खताच्या किमतीत वाढ होत आहे. तुलनेत शेती करणाऱ्याची संख्या देखील वाढत आहे. त्यामध्ये 33% पर्यंत वाढ झालेली आहे. खताच्या भाववाढीमागे लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात घटल्याने किमतीवर परिणाम होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. खताच्या बॅगमागे किमान 50 रुपयाची वाढ होणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. तर कोणत्या खताच्या बॅगमध्ये किती रुपयांनी वाढ झाली ते आपण समोर बघूया. तर नंबर 1 आहे खताचे नाव 10-26-26. आधीची किंमत होती 1760 रुपये. आता किंमत वाढल्यानंतर 1900 रुपये म्हणजेच 150 रुपयांनी ही बॅग वाढली. नंबर 2 आहे खताचे नाव 14-34-14. आधीची किंमत होती 1800 रुपये. किंमत वाढल्यानंतर 1950 रुपये. यामध्ये सुद्धा 150 रुपयांनी वाढ झालेली आहे. नंबर 3चे खत आहे 12-32-16. आधीची किंमत 1750 रुपये होती. तर किंमत वाढल्यानंतर आता 1900 रुपये. यामध्ये 150 रुपयांनी ही खताची बॅग वाढलेली आहे. नंबर 4 आहे खताचे नाव 24-24-00. आधीची किंमत 1800 रुपये होती. तर आता किंमत वाढल्यानंतर 1900 रुपये झालेली आहे. या खताच्या बॅगेमध्ये 100 रुपयाची वाढ झालेली आहे. नंबर 5 आहे 18-8-21-21. या खताच्या बॅगेमध्ये पहिली किंमत होती 1800 रुपये. तर आता किंमत वाढल्यानंतर 1975 रुपये किंमत झालेली आहे. यामध्ये 175 रुपयांनी वाढ झालेली आहे. नंबर 6 आहे 9-24-24. सध्याची किंमत 1900 रुपये आणि किंमत वाढल्यानंतर 2100 रुपये. या खताच्या बॅगेमध्ये तब्बल 200 रुपयांनी वाढ झालेली आहे. नंबर 7 आहे पोटॅश. आधीची किंमत होती 1655 रुपये आणि किंमत वाढल्यानंतर म्हणजे आताची किंमत 1800 रुपये. यामध्ये 145 रुपयांनी वाढ झालेली आहे. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.